जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे. तर आजचा व्हिडिओ होणार आहे अग्निवीरांना जे 50% आरक्षण मिळालं आहे SSCGD मध्ये. तुम्हाला माहीत नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये त्याची सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहोत. कशा प्रकारे ते आरक्षण आहे आणि कशा प्रकारे आपल्या SSCGD ची तयारी करणाऱ्या मुलांचा तोटा झालेला आहे यामध्ये. कारण की आता 50% रिझर्वेशन त्यांना मिळालं म्हणजे त्यांना 50% जागा डायरेक्ट मिळालेल्या आहेत आणि तिथं आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. यामध्ये कसं आहे की जर समजा आता 50,000 वॅकन्सी आल्या आहे तर 25,000 तर डायरेक्ट अग्निवीरांनाच गेले असं समजून चला तुम्ही. तर यामध्ये आपण सविस्तररित्या सांगणार आहोत की काय मॅटर आहे, कसं काय त्यामध्ये आता वॅकन्सी वाटल्या जाणार आहेत आणि कोणत्या कोणत्या पोस्टसाठी आहेत की सर्वच पोस्टसाठी त्या वॅकन्सी अग्निवीरांना मिळालेल्या आहेत. सर्व माहिती आपण याच्यामध्ये जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव पाटील तुम्हाला आज सर्व माहिती देणार आहे यामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. यामध्ये आज एक लोकसभेमध्ये बिल पास झालं मित्रांनो अग्निवीरांसाठी. ते मी सांगणार आहे तुम्हाला आणि एक्झॅक्टमध्ये ते हिंदीमध्येच सांगणार आहे. एक्झॅक्ट त्याची माहिती पण तुम्हाला मिळणार आहे काय झालं तर ते. खूप अशी वाईट म्हणजे न्यूज आहे आपल्या SSCGDची तयारी करणाऱ्या मुलांसाठी आणि अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी आहे. परंतु माझं सरकारला हे म्हणणं आहे, आर्मीला तिकडे परमनंट राहू द्या आणि SSCGD वाल्यांमध्ये त्यांना 50% रिझर्वेशन देऊन तुम्ही काय साबित करत आहात. म्हणजे कॉम्पिटिशन पहिलेच खूप वाढलेलं आहे आणि त्यात पण अग्निवीरांना जर 50% रिझर्वेशन मिळालं म्हणजे त्यांना त्या नोकरीत पण राहू द्यायचं नाही आणि इतर नोकऱ्यांमध्ये त्यांना टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला नोकऱ्या वाढवायच्या नाही आहेत परंतु कॉम्पिटिशन खूप वाढून द्यायचं आहे. म्हणजे मुलांनी काय करायचं, जो अग्निवीरची तयारी करते पहिले त्यांनी अग्निवीरची तयारी करायची, नंतर त्यामधून रिटायर झाल्यावर त्यांनी पॅरामिलिटरीची तयारी करायची का. म्हणजे ह्या कुठला नियम आहे. म्हणजे सरकार कुठं म्हणजे येडं झालंय का. सरकार मुलांचा काही म्हणजे विचार आहे की नाही आहे त्यांना. तर सरकारचा मी तर या बिलावरती खूप निषेधच करतो परंतु माझ्या एकट्याच्या निषेधाने काहीच होत नाही मित्रांनो. आणि सरकार इथलं थडकलाच झालेलं आहे मित्रांनो आपलं. कारण की जंतर मंतरवर बघा तुम्ही, त्या मुलांवर लाठीचार्ज झाला. म्हणजे ते मुलं टेररिस्ट आहेत का, त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करत आहात आणि लाठीचार्ज करा तुम्ही, तुम्हाला भीड म्हणजे आवरत नाही आहे तर खरोखर मध्ये करा. पण कुठं दंडे मारता का, एकदम डोक्यावर दंडे मारता, कोणाच्या कोणाच्या कुठं दंडे मारता. हा, दंडे म्हणजे धाक दाखवला तरी पोरं पडतात. आपण भरतीवर बघतो म्हणजे आर्मीवाले आपल्याला धाक दाखवतात, आपण पळापळ सुटतो. म्हणजे एवढे ताकदनं मारतात का आर्मीवाले? नाही मारत, आरामातच मारतात. मारायचं असलं त्यांना दंडा तर त्यांना माहित असते मुलं भरतीवर आलेलं आहे. हे इथं हक्काची लढाई करण्यासाठी गेलेले आहेत, पेपर लीक वगैरे असे मुद्दे मांडण्यासाठी गेलेले आहेत. माझं कोणत्याच पक्षाला समर्थन नाही परंतु हे सरकार इथलं लुच्च सरकार झालेलं आहे मित्रांनो की त्यांनी एकदम तिथं लाठीचार्ज केला. आणि हे बघा आता त्यांनी हा नियम काढला, लोकसभेत पास केला यामध्ये. आता याच्यात पण सरकारचा साथ आहे ना. हे काय आता आपण केलेलं आहे काय, हे पण सरकारनंच केलेलं आहे ना असा नियम काढला. तर हे नियम असे बंद पडायला पाहिजेत मित्रांनो, हे नियम रद्द व्हायला पाहिजेत माझं असं म्हणणं आहे. कारण की आता नवीन भरती करणारे जे मुलं आहेत त्यांना कॉम्पिटिशन म्हणजे किती कॉम्पिटिशन होईल. अग्निवीरांना जर याच्यात 50% राखीव झालं, अरे त्यांना तिकडेच परमनंट ठेवा ना. हे नोकरी तुम्ही जागा वाढवल्या का याच्यामध्ये, मग याच्यामध्ये 50,000 जागा येतात दरवर्षी, तर याच्यात 1,00,000 जागा यायला पाहिजेत. मग 50% त्यांना रिझर्वेशन दिलं तर चालते. परंतु असं तर होणार नाही ना, वॅकन्सी वाढते. एवढ्याच वॅकन्सीत तुम्ही त्यांना 50% रिझर्वेशन देता, हा कुठला न्याय. 10% द्या ना त्यांना रिझर्वेशन, 50% कशाला देता रिझर्वेशन. तर मित्रांनो मी तुम्हाला वाचू सांगतो आता याच्यामध्ये की काय दिलेलं आहे. तर लोकसभेमध्ये जे पास झालेलं आहे ना आज, सरकार ने केंद्रीय सशस्त्र पुलिस बलों और असम राइफल CAPF और AR म्हणजे असम राइफल में कांस्टेबल जनरल ड्यूटी राइफलमैन के पदों की भर्ती में पूर्व अग्निवीरों की एक श्रेणी बनाई है जिनके लिए निम्नलिखित प्रावधान है. बघा आता हे सर्व याच्यामध्ये सांगलेलं आहे. रिक्तियों में 50% का आरक्षण, म्हणजे याच्यात 50%चं त्यांना डायरेक्ट आरक्षण राहिलेलं आहे. जर यांना बघून घ्या आता 25,000 वॅकन्सी चालू आहे, याच्यात 12,500 वॅकन्सी राहिली असती. म्हणजे महाराष्ट्राच्या हिशावर जे 1,000 वॅकन्सी येईल आहे ना मित्रांनो, त्यातले 500 वॅकन्सी अग्निवीरांनाच राखीव. आणि हे आता कोणत्या कोणत्या पोस्टसाठी याच्यात दिलेलंच आहे. याच्यात दिलेलं आहे म्हणजे सर्वच पोस्ट आल्या याच्यात. CAPF मध्ये म्हणजे पूर्णच फोर्स आले मित्रांनो. CRPF, CISF, SSB, ITBP, SSF. आता जे RPF पण त्यामध्ये ऍड होणार आहे. RPF मध्ये पण 50%, म्हणजे पूर्ण सरकारने मारलेली आहे असं म्हटलं चालते मुलांची. आणि याच्यामध्ये बघा दुसरा मुद्दा आहे, निर्धारित ऊपर आयु सीमा में 3 वर्ष की छूट. इसके अतिरिक्त पूर्व अग्निवीरों के प्रथम बैच के लिए उम्मीदवारों को ऊपरी आयु सीमा से परे 5 वर्ष की आयु में छूट दी जाएंगे. म्हणजे जे अग्निवीरांची पहिली बॅच ना मित्रांनो त्यांना 5 वर्षाची सूट आहे, बाकींना 3 वर्षाची सूट आहे. म्हणजे हा नियम लोकसभेत पास झाला आज, हा 100% म्हणजे लागला नियम मित्रांनो. आणि 100% तुम्हाला सांगतो, आता असं समजा तुम्ही की यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये अग्निवीरांची बॅच म्हणजे रिटायर्ड होईल पहिली. तर त्यामध्ये जर आपली समजा नोटिफिकेशन त्याच्या अगोदर आली आणि फॉर्म भरणं त्याच्या अगोदर सबमिट झाले, तर या भरतीमध्ये जे येणारी 2027 ची भरती आहे यामध्ये
तो नियम लागला तर लागू शकतो अथवा नाही लागू शकत. कारण समजा जर रिटायरमेंटच्या अगोदर, अग्निवीरांच्या रिटायरमेंटच्या अगोदर फॉर्म भरणं एकदम सबमिट झाले तर त्यांना हा म्हणजे त्यांच्यासाठी जागा या भरतीमध्ये, येणाऱ्या भरतीमध्ये राहतील नाही. परंतु जर ते रिटायरमेंट झाल्यानंतर जर आपली भरती निघाली आपल्या SSC-GDची, तर हा नियम म्हणजे त्यांना याच्यामध्ये 50% येणाऱ्या भरती म्हणजे जर 50,000 वॅकन्सी आल्या तर 25,000 त्यांच्या डायरेक्ट. आणि 5 वर्षाची सूट पण भेटणार आहे पहिल्या बॅचला. आणि मेन म्हणजे मुद्दा म्हणजे बघून घ्या तुम्ही, आपल्या ज्या ओपनच्या जागा राहणार आहेत त्यांना वयात पण सूट मिळालेली आहे 5 वर्षाची. म्हणजे ते त्यांच्या तर जागा खाणारच आहेत, म्हणजे त्यांच्या तर 50% राखीव आहेच आहेत. पण समजा आता समजा 1,000 वॅकन्सी निघली, त्याच्यातली 50% वॅकन्सी राखीव राहील अग्निवीरांसाठी आणि 10% वॅकन्सी राहील एक्स सर्व्हिसमॅनसाठी. म्हणजे 60% वॅकन्सी गेली, म्हणजे 600 वॅकन्सी गेली. 400 वॅकन्सी मध्ये पण अग्निवीर आपल्याला फाईट देतील. म्हणजे अग्निवीरांसाठी तर इथलं म्हणजे खूप झालेलं आहे. म्हणजे ते आपल्यासाठी जे 400 वॅकन्सी उरली ते पण अग्निवीर खाऊ शकतील. त्यांच्याजवळ चान्स आहे ते पण खायचा, कारण की त्यांना वयात सूट आहे. म्हणजे वयात सूट आहे म्हणजे ते ओबीसी म्हणजे ते ओपन, जर आपली वय ओपन ची वय 23 आहे ना, तर 23 आणि 3 26, म्हणजे 26 वर्ष त्यांना ओपनची जागा खाऊ शकतात. ते बघून घ्या तुम्ही. म्हणजे आपल्या जागा पण त्यांना ओपन आहेत खायला. म्हणजे एखादा हुशार पोरगा असला, जास्त मार्क्स पडले, तो या पण जागेत घाला पाडू शकते. याच्यामध्ये आणखी पुढचा आहे शारीरिक मानक परीक्षण PET, शारीरिक दक्षता PET और लिखित परीक्षा से छूट. लिखित परीक्षा से छूट म्हणजे याच्यात पेपर तर त्यांना डायरेक्ट माफ नाही होऊ शकत, पण पेपरात काहीतरी त्यांना सवलत राहू शकते, की म्हणजे 10, 20, 30 असे मार्क्स, 40-50 पण मार्क्स त्यांना फ्री मधले राहू शकतात समजा ओपन मध्ये फाईट देण्यासाठी. म्हणजे बघून घ्या तुम्ही, जर समजा 100चा पेपर सोडवला 160 पैकी आणि त्यांनी 80चा जर पेपर सोडवला तर त्यांचं सिलेक्शन पहिले होईल, तुमचं होणार नाही. त्यांना जर 20 मार्क्स एक्स्ट्रा भेटले तर त्यांना प्राधान्य जास्त आहे तुमच्यापेक्षा. आता इसके अतिरिक्त पूर्व अग्निवीरों की प्रगति के समन्वय हेतु गृह मंत्रालय के अधीन एक समर्पित पूर्व अग्निवीर विंग की स्थापना की गई है. म्हणजे यांच्यासाठी एक स्पेशल फोर्स पण काढतात वाटते. फिलहाल अग्निवीरों के पहले बैच ने अभी तक अपना कार्यकाल पूरा नहीं किया है. बघून घ्या, त्यांनी कार्यकाल पण पुरा झालेला नाही आहे त्यांचा, आणि त्यांच्यासाठी एकदम गोल्डन चान्स दिला, म्हणजे करून पण दिला सरकारने. आणि त्यांच्यासाठी म्हणजे हे चांगली गोष्ट झालेली आहे. गृह मंत्रालय में राज्य मंत्री श्री नित्यानंद राय ने लोकसभा में एक प्रश्न के लिखित उत्तर में यह बात कही है. म्हणजे एका प्रश्नाच्या लिखित उत्तरामध्ये म्हणजे त्यांनी लागूच केलं असं समजून चला. हे झालं लागू मित्रांनो, असं नाही आहे की हे लागू नाही झालं, हे डायरेक्ट लागू झालं. आणि याच्यामध्ये पूर्ण आता तुम्हाला समजेल, येणाऱ्या भरतीमध्ये जर अग्निवीरांच्या रिटायरमेंटच्या अगोदर जर भरती निघाली तर या येणाऱ्या भरतीमध्ये तो विषय येणार नाही. परंतु जर समजा अग्निवीरांची भरती निघाली आणि म्हणजे आपली भरती निघाली, अग्निवीर त्याच्या अगोदर रिटायर झालेले असतील, तर त्यांना 50% जागा राखीव राहतीलच. 50 त्यांना आणि 10% एक्स सर्व्हिसमॅन, म्हणजे 60% वॅकन्सी राखीवच राहते असं समजून चला. आणि 40% मध्ये तुम्हाला फाईट द्या, आणि त्यातही पण अग्निवीर 40% मध्ये जागा खाऊ शकतात. म्हणजे खूप मोठं कॉम्पिटिशन होणार आहे या येणाऱ्या भरतीमध्ये. आणि या भरतीमध्ये सिलेक्शन घेणं खूप म्हणजे भारी होणार आहे. त्यासाठी जर तुम्हाला जर समजा आपले प्रिव्हियस इयर 2023, 2024, 2025 आणि 2026चे जर समजा पेपर सेट आणि म्हणजे पेपर जे झालेले आहेत ते बघायचे असतील, तर मी 49 रुपयामध्ये सर्व पेपर अवेलेबल केलेले आहेत. तुम्हाला जर ते घ्यायचे असतील तर खाली पिन कमेंटमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि तिथे 49 रुपये सेंड केल्याचा स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला लगेच ते PDF सर्व मिळून जातील. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.